कुरडू जे गवत आहे हे गवत हे हलक्या जमिनीवरचं गवत आहे. हे तुमच्या डोक्यामध्ये घ्या की ज्या ठिकाणी भारी जमिनी असतात त्या जमिनीमध्ये ह्या तणाचं इन्फेस्टेशन अत्यंत कमी असतं. म्हणजे ह्याच्यामुळं जे तुम्ही म्हणतो ना, आपण म्हणतो की ह्या तणाचा प्रादुर्भाव खूप कमी असतो. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी हलक्या जमिनी आहेत, मध्यम स्वरूपाच्या जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये हे गवत जास्त येतं. मुरमाड असेल, खडकाळ असेल, कमी सुपीक असेल, हलकी ती मध्यम कोरडी जमीन असेल, या ठिकाणी तुमच्याकडे येणार आहे. यावर्षी पाऊसकाळ कमी आहे. पाऊसकाळ कमी असल्यामुळे सुद्धा यावर्षी कदाचित या गवताचं इन्फेस्टेशन हे जास्त होऊ शकतं. आणि याच्यासाठीच तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे की ह्या गवताला जर सोयाबीनमध्ये आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर इफेक्टिव्ह असे तणनाशकं कोणती आहेत. तर हे जे सुद्धा तणनाशकं 2 प्रकारामध्ये विभाजित झालेली आहेत, ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहेत की प्री इमर्जन्स किंवा ज्याला आपण म्हणतो पेरणीनंतर पण उगवणीपूर्वीचे तणनाशकं. आता ही जी तणनाशकं असतात ही लक्षात घ्या, पेरणीनंतर आपल्याला फवारणी करायची असतात पण उगवणीपूर्वी. आता सोयाबीनच्या उगवणीसाठी 4 दिवस लागतात. उगवणीपूर्वी करायचं आहे म्हणजे साधारणतः पहिल्या 3 दिवसामध्ये आपण ह्या तणनाशकांची फवारणी केली पाहिजे, तरच आपल्या सोयाबीनमधल्या तणांचा जो कुरडू गवत आहे त्याचं इफेक्टिव्ह कंट्रोल होणार आहे. आता याच्यामध्ये 2 तणनाशकं या ठिकाणी रिकमेंड केलेली आहेत. ते म्हणजे डायक्लोसुलम हे नावाचं कंटेंट आहे, याचं तांत्रिक नाव आहे डायक्लोसुलम. आणि मार्केटमध्ये स्ट्रॉंग आर्म, वीड स्लॅम किंवा डायक्लोमॅक्स नावानं हे वेगवेगळ्या कंपनीमध्ये उपलब्ध आहे. कुठल्याही एका कंपनीचं घ्या, सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत आणि याच्यामध्ये तणाचं व्यवस्थापन सुद्धा खूप चांगलं होतं. याचं प्रमाण मात्र महत्त्वाचं आहे. 12.4 ग्राम हे आपल्याला तणनाशक घ्यायचं आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की 12.4 ग्राम म्हणजे खूपच कमी आहे, कारण ते एवढं पुडी दिसते. बऱ्याच वेळेस असं वाटतं की आता 2 पुड्या वापरल्या पाहिजेत. बिलकुल 2 पुड्या वापरायची गरज नाही, एकच पुडी पुरेशी आहे. आता फवारणी कशी करायची? 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची. आता 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करत असताना डायरेक्ट 200 लिटर पाण्यामध्ये ही पुडी मिक्स करू नका, कारण जर हे मिक्स केलं तर हे चांगलं मिक्स होणार नाही. याच्यासाठी काय करायचं आहे, पहिल्यांदा 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्याच्यात 190 लिटर पाणी भरा. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 लिटर 15 लिटरची एक बकेट घ्या, त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी भरा. एक मगभर पाणी घ्या, त्याच्यामध्ये ही पुडी टाका. पुडी टाकल्यानंतर ते चांगलं द्रावण हलवून घ्या, ढवळून घ्या. ते नंतर तुमच्या 10 लिटर पाण्यामध्ये होता, पुन्हा ढवळून घ्या. आणि हे जे पाणी आहे हे पुन्हा तुमच्या त्या 200 लिटरच्या ड्रममध्ये जे 190 लिटर पाणी होतं त्याच्यामध्ये होता, त्याला चांगलं ढवळून घ्या. आता हे चांगलं ढवळून घेत असताना अत्यंत चांगलं ढवळायचं आहे. ढवळण्यासाठी 5 मिनिटं जाऊ द्या, काय बिघडत नाही. ढवळल्यानंतर काय करायचं की हे जे पाणी आहे 200 लिटर तयार झालेलं, हे आपल्याला 1 एकर शेतावर फवारायचं. लक्षात घ्या, 1 एकर शेतासाठी हे 200 लिटर पाणी आहे. आता आपण उगवणी पूर्व करतो म्हणून शेतात आपल्या कुठलंही पीक नाही आहे, परंतु पेरणीच्या ओळी आपल्याला दिसतात. पेरणीच्या ओळी दिसल्यानंतर आपण अंदाजा घ्या की फवारणी करत असताना मी किती ओळी कव्हर करू शकतो. त्या पद्धतीनं तुमचा पंप घ्यायचा, त्याच्यामध्ये 10 लिटरचा असेल, 15 लिटरचा असेल किंवा 20 लिटरची टाकी असेल, ती टाकी भरा. परंतु फवारणी करत असताना हे 200 लिटर औषध त्या 1 एकरमध्ये संपलं पाहिजे. असं नको व्हायला की औषध तुमचं पाऊण एकरमध्येच तुम्ही 200 लिटर संपवलंय, कारण पुन्हा तुम्हाला वरच्या औषधाला खर्च करावा लागणार आहे. आणि याच्यामुळं काय होणार आहे, कंट्रोल तेवढंच होणार आहे, फक्त खर्च वाढणार आहे. किंवा असंही नको व्हायला की 200 लिटरपैकी 100च लिटर तुम्ही 1 एकरवर फवारलंय. असं जर केलं तर तुमचं गवत मात्र कंट्रोल होणार नाही आणि तुम्हाला दिसेल की हे औषध फवारून सुद्धा, महागडं औषध फवारून सुद्धा तुमचं तणाचं व्यवस्थापन चांगलं झालं नाही. दुसरं महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे, कुठलंही तणनाशकाचा वापर करत असताना पाणी गढूळ घ्यायचं नाही आहे. पाणी अत्यंत स्वच्छ असलं पाहिजे, पिण्यायोग्य असलं पाहिजे. अशाच प्रकारचं पाणी तुम्हाला तणनाशकाच्या कंट्रोलसाठी घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला अशा पद्धतीनं हे घ्यायचं, तुम्हाला स्ट्रॉंग आर्म घ्यायचं आहे. पुढचं जे तणनाशक आहे ते सुमीमॅक्स नावानं उपलब्ध आहे मार्केटमध्ये आणि याचं कंटेंट आहे फ्लुमीऑक्सिजिन. हे फ्लुमीऑक्सिजिन नावाचं कंटेंट आहे. हे मात्र 100 मिली वापरायचं आहे, लक्षात घ्या. हे लिक्विडमध्ये उपलब्ध आहे, 100 मिली प्रमाण आहे आणि पाण्याचं प्रमाण मात्र 200 लिटर आहे. मग जी पद्धत सांगितली आहे त्याच पद्धतीनं पाण्यामध्ये हे मिक्स करायचं आहे आणि त्याची फवारणी तुम्ही करायची आहे. आता हे झालं उगवणी पूर्व. आता आपल्याला पुढचं घ्यायचं आहे उगवणी पश्चात. जे उगवणी पश्चात करायची जी फवारणी असते ही लक्षात घ्या, पेरणीनंतर 15 ते 25 दिवसाच्या आत आपल्याला करायची आहे. 15 ते 25 दिवसाच्या आत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तण हे फक्त 2 ते 4 पानावर असतानाच करायचं आहे, लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात, त्या तण खूप बारीक दिसायला आताच काय फवारणी करायची, होऊ द्या थोडं मोठं, आणि ते थोडं मोठं झालं की 4 पेक्षा जास्त पानं येतात. 4 पेक्षा जास्त पानं आलं की हे जे 3 तणनाशक आहेत याचा परिणाम तितकासा चांगला होत नाही, लक्षात घ्या.
आणि तितका चांगला परिणाम न झाल्यामुळं तुमचं ते तण मरत नाही आणि आपल्याला असं वाटतं की ह्या कंपन्यांनी आपल्याला फसवलं. तर कुठलीही फसवाफसवी या ठिकाणी होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तणनाशक विकत घेत असताना त्याची पक्की पावती विकत घ्या. पक्की पावती विकत घ्या. जे बॉटलवरचा लॉट नंबर आहे तो त्या पावतीवर आहे का नाही ते खात्री करून घ्या. म्हणजे जरी तुम्हाला एखाद्या कंपनीनं फसवलं तरी तुम्हाला कंपनी विरुद्ध कारवाई तुम्हाला पुढं चालून कृषी अधिकाऱ्याकडे किंवा मग तत्सम एखाद्या फोरममध्ये तुम्हाला करता येईल. तर असो, याच्यानंतर आपण बघूया की पहिलं तणनाशक जे आपल्याला बघायचं आहे ते आहे इमेझाथिओफिर. हे इमेझाथिओफिर नावाचं जे विडीसाइड आहे हे मार्केटमध्ये परसूट, लगान आणि वीड ब्लॉक नावानं उपलब्ध आहे. हे आपल्याला 300 मिली वापरायचं आहे आणि 200 लिटर पाणी. मगाशी जे आपण प्री इमर्जन्स टाईपचे हर्बिसाइड सांगितले होतं त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे. आता पुढचं जे आपल्याला बघायचं आहे ते आहे तणनाशक आहे ओडीसी नावाचं. ओडीसी नावाचं तणनाशक आहे. त्याच्यात 2 तांत्रिक घटक आहेत, इमेझाथिओफिर आणि इमॉक्झोमॅक्स असे 2 कंटेंट आहेत. हे दोन्ही कंटेंट आपल्याला वापरायचे आहेत. फक्त 40 ग्राम आपल्याला या ठिकाणी औषध वापरायचं आहे. 40 ग्राम आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि याची सुद्धा प्रोसिजर मगाच्या सारखीच आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला हे दुसरं औषध तुम्ही वापरू शकता. हे वापरा किंवा हे वापरा किंवा तिसरं औषध या ठिकाणी उपलब्ध आहे. आयरिस नावाचं आहे FMC कंपनीचं किंवा फुजीफेक्स नावानं सिंजेंटा कंपनीचं आहे. याचं प्रमाण 400 मिली आहे आणि 200 लिटर पाण्यामध्ये हे वापरायचं आहे. आता पुन्हा तुमचा प्रश्न पडेल की सर ह्या तिन्हीमध्ये औषध कुठलं चांगलं आहे? तिन्ही औषधं खूप चांगली आहेत. मार्केटमध्ये जे तुम्हाला सहजासहजी उपलब्ध आहे आणि जे तुमच्या आवाक्यामध्ये आहे याच्या किमतीसुद्धा 100, 200, 300 रुपयाच्या फरकानं ह्या किमतीसुद्धा आहेत. परंतु हे तिन्ही औषधं चांगली आहेत. पहिल्या औषधापेक्षा ही 2 औषधं आणखी चांगली आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त एकच घटक आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2 घटक आहेत. म्हणून दुसरे जे तण आहेत ह्या तुमच्या कुरडू बरोबर दुसरे इतर जे तण आहेत ते सुद्धा ह्या 2 तणनाशकांना खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल होतात. तर हे मात्र लक्षात ठेवा, उगवणी पश्चातची जी तणनाशकं आहेत हे 15 ते 25 दिवसामध्येच फवारायचं आहे आणि तण 2 ते 4 पानावर असतानाच फवारणी करायची. आता प्रश्न बराच वेळेस शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सर 21 दिवसाला असताना तणच दिसत नाही, 0 तण आहे. पण तुम्ही बारकाव्यानं जर बघितलं तर तण असं बारीक उगवलेलं असतं. लक्षात घ्या, बारीक म्हणजे एकदम बारीक असतं ते. साधारणतः असं गृहीत धरा की 4 mm 5 mm ची त्याची पानं असतात. ही सुद्धा अवस्था चांगली आहे. पण 21 दिवसाला तेवढं दिसतंय तर तुम्ही थोडंसं 25 दिवसापर्यंत थांबा. 4 दिवसामध्ये तण चांगलं मोठं होतं आणि ते 2-4 पानावर येऊन जातं. ह्या अवस्थेमध्ये तुम्ही फवारणी करू शकता. आता पुढचा प्रश्न तुम्हाला पडेल की सर पाऊस चालू आहे मग फवारणी कशी करायची? पाऊस चालू आहे तर फवारणी बिलकुल करायची नाही, वापसा असतानाच फवारणी करायची. पुन्हा पुढचा प्रश्न पडेल की आता आम्ही फवारणी केली आणि पाऊस पडला. पाऊस पडते काय बिघडत नाही. फवारणी केल्यानंतर 2 तासानंतर जर पाऊस पडला तर तुमच्या फवारणीवर कुठलाही परिणाम म्हणजे इतका मोठा कन्सिडरेबल परिणाम होत नाही. तुमचं औषधाचं शोषण झालेलं असतं आणि जे काही तुमचं तणनाशक आहेत ते तुमच्या गवताला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतात. पण असं झालं की ठीक आहे आता माझा अंदाज चुकला, मी शेतकरी आहे, मी फवारणी केली आणि पहिल्या अर्ध्या तासात पाऊस आला तर त्याला आपण काहीच नाही करू शकणार. पावसामुळे हे औषध धुवून जाणार आहे. पावसामुळे औषध धुवून गेल्यानंतर लक्षात घ्या 31 दिवसापर्यंत ही आपल्याला औषध फवारता येईल. पुन्हा पाऊस थांबू द्या, वापसा येऊ द्या. मात्र आता ह्यावेळेस मात्र अंदाजा चांगला घ्या की पाऊस ॲटलिस्ट 2 तास येणार नाही आणि पुन्हा एकदा पुढच्या तणनाशकाची फवारणी तुम्ही घेऊ शकता. तर जर हे पहिल्या अर्ध्या तासात पाऊस पडला असेल तरच दुसरं तणनाशक घ्या. एखाद्या तासात झाला असेल तर तुमचं 50% तरी तण 100% कंट्रोल होणार आहे. अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे, प्री इमर्जन्स प्रकारातली हार्बिसाइड्स मात्र नक्की फवारा. जेणेकरून जर पोस्ट इमर्जन्स हार्बिसाइड्सच्या वेळेस जर पाऊस आला आणि नाही फवारणी झाली तर ॲटलिस्ट प्री इमर्जन्स टाईपच्या हार्बिसाइडमुळे तुमच्या तणाचं हे चांगलं नियंत्रण झालं पाहिजे. तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.